तरुणाईमध्ये अंमली पदार्थ सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये तब्बल 13,61,000 रुपये किमतीचा चरस जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 13 आरोपींविरोधात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत सविस्तर घटना अशी की मुरुड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ विरोधित कारवाईत मोठे यश मिळाले असून तब्बल 13,61,000 रुपये किमतीचा चरस जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 13 आरोपींविरोधात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। 29 जून 2025 रोजी मध्यरात्री 1:15 वाजता आगरदंडा ते मुरुड दरम्यान मोटार स्कूटी MH48 BK 9251 वर प्रवास करणाऱ्या अल्वान निसार दफेदार वय वर्ष 19 या शीघ्र तपासणी पोस्टरवर थांबवून चौकशी केली असता त्याच्या स्कूटीच्या डिकीतून 776 ग्रॅम चरस सापडला। या प्रकरणी चौकशी दरम्यान 12 जणांची माहिती समोर आली आहे। यामध्ये विशाल रामकिशन जयस्वाल वय वर्ष 27 राहणार उत्तर प्रदेश मुख्य पुरवठादार, तर अनुप राजेश जयस्वाल राहणार मुरुड, अनुज विनोद जयस्वाल राहणार मुरुड, आशिष अविनाश दिगे वय वर्ष 25 राहणार काशीद, प्रनिष्ठ पांडुरंग शिगवन वय वर्ष 25 राहणार सर्वे, अनस इम्तियाज कबले वय वर्ष 20 राहणार मुरुड, वेदांत विलास पाटील वय वर्ष 18 राहणार मजगाव, साहिल दिलदार नाडकर वय वर्ष 27 राहणार रोहा, अनिल बंडू पाटील वय वर्ष 40 राहणार ठाणे, सुनील बुदाजी शेलार वय वर्ष 34 राहणार फळेगाव, राजू खोपटकर मुरुड, खुबी माकनसिंग बघेल मुरुड यांच्या मदतीने अवैध धंदा करीत असताना तपासात निष्पन्न केले। तपासात उघडकीस आले की मुख्य आरोपी विशाल जयस्वाल हा चरस नेपाळ आणि उत्तर प्रदेश येथून आणत असे व मुरुड परिसरात आपल्या साथीदारांच्या मदतीने वितरण करत होता। यामध्ये अनुप व अनुज जयस्वाल डिगे शिगवन यांचा सक्रिय सहभाग आढळून आला। या टोळीच्या कब्जातून 2 किलो 659 ग्रॅम चरस असा एकूण 13.61 लाख रुपयांचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलाय। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे प्रभारी मुरुड पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख, अविनाश पाटील, पोलीस हवालदार जनार्दन गदमले, हरी मेंगाल, पोलीस नाईक किशोर बटारे, पोलीस शिपाई अतुल बारवे यांनी केलंय। तपास कार्य पोलीस अधीक्षक अंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चार्ज पेन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेत। या प्रकरणातील सर्व आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू आहे। मुरुड परिसरातील अंमली पदार्थांच्या विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे। आपल्याकडे रात्री नाकाबंदी चालू असताना मुरुड मध्ये एक संशयित वाहन आपल्या स्कूटी आढळली होती। त्याची ज्यावेळी चेकिंग करण्यात आली तर असा दिसून आला की ते चरस त्यांच्याकडे होता, जवळपास 776 ग्राम चरस। मग पुढे याची तपास करण्यात आली। त्या तपासची टीम मध्ये API विजय देशमुख सोबत PSI अविनाश पाटील आणि महत्वाच्या ज्या व्यक्तीने हे थांबवली होती गाडी, त्यांचं नाव काय? थांबवणारे अंमलदार मेंगाल ना, पोलीस हवालदार मेंगाल, पोलीस नायक किशोर वाटले आणि सोबतच आमची LCBची टीमने याच्यात खूप कौशल्यपणे तपास केली आणि याचा आपल्याला शोध असा लागलेला आहे की एक विशाल जयस्वाल म्हणून व्यक्ती आहे महाराजगंजचा राहणारा, तो नेपाळवरून हे चरस आणत होता। 2024 पासून त्यांनी हे पुरवण्याची सुरुवात केलेली होती आणि त्याचे इथे नातेवाईक आहे अनुप आणि अनुज जयस्वाल म्हणून, ज्यांना पण आपण याच्यात आरोपी केलेला आहे। त्यांच्या माध्यमातून हे चरसची विक्री तो मुरुड काशीद या भागात करत होते। याच्यात महत्वाचं हे आहे की सर्व आरोपींचे नाव आपण सर्वांना प्रेस नोट मध्ये देण्यात आलेले आहे। हे सर्व आरोपी जे पूर्ण हे ड्रग स्मगलिंगचा नेटवर्क होता त्याच्यात वेगवेगळे रोल्स प्ले करत होते। एक याच्यात सप्लायर होता, एक ट्रान्सपोर्टेशनचं काम करत होते, एकाचं कम्युनिकेशनचं काम होता, एक व्यक्ती मॉनिटरी ट्रान्झॅक्शन बघत होता आणि शेवटी काय डिस्ट्रीब्युटर्स जे की शेवटच्या व्यक्तीपर्यंत हे पोहोचवत होते। तर हे माझी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश आहे। याच्यात आपण बाकीची तपास करून एकूण 13,61,000 चरस जप्त केलेली आहे, जवळपास 2 किलो 659 ग्राम। तर याच्यात आम्ही ह्या कारवाईत करणं हे सांगू इच्छितो की ड्रग्स बद्दल एकदम झिरो टॉलरन्स राहणार आहे। सर्व युवकांना पण आव्हान आहे, आपण
हे जे मी 5 नेटवर्कची कॉम्पोनंट सांगितले, त्याच्यात सप्लाय आहे, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे, ट्रान्सपोर्ट आहे, कम्युनिकेशन आहे आणि डिस्ट्रीब्युशन. आपण कुठलेही याच्यात आम्हाला जर आढळले तर आपल्याला सोडलं जाणार नाहीये. तर कृपया करून आपण कोणत्या लोकांसोबत संपर्क ठेवताय त्याची. आता याच्यात काय झालं की एक व्यक्ती याच्यात असाही आहे की त्याचं काम फक्त एवढं होतं की त्याला माहित होतं की या गाडीत चरस आहे, पण तो त्यांनी पुरवली. बट जरी त्याच्यात तेवढाच रोल आहे, तो कायदेच्या दृष्टिकोनातून आरोपी आहे आणि तसं केलं जाणार आहे. तर माझा याच्यातनं सर्वांना आव्हान आहे की हे करा. आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागली. आपले एलसीबीची टीम तिथे युपीला जाऊन थांबली होती. PSI सरगर आणि PSI मानसिंग पाटील. तिथे सुरुवाती जवळपास त्यांना 5 ते 6 दिवस थांबावं लागला, कारण हे जे विशाल जयस्वाल आहे तो नेपाळला पडून गेलेला होता. तर सुरुवाती त्यांनी तिकडची लोकल पोलीसची मदत घेतली, तर काही आपल्याला यश प्राप्त झालं नाही. शेवटी माझे बॅचमेट तिकडचे एसपी निघाले. त्यांच्याशी संपर्क करून त्यांची जी स्पेशल ऑपरेशन ग्रुपची टीम आहे त्यांनी नेपाळ पोलीसशी कोऑर्डिनेट करून तो आरोपी तिथून आणलेला आहे. तर हे माझी याबद्दल सूचना आहे. याच्यात मुरुड पोलीस स्टेशनने खूप चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे एकदम अशी गोष्ट होती की जे सतर्क पोलिसिंगने आपल्याला काय भेटू शकतं, त्यांना काही इनपुट नव्हता की या गाडीत काय आहे. फक्त अलर्टपणे त्यांनी नाकाबंदीमध्ये कामगिरी केली आणि त्यावेळी त्यांना आढळून आलं की याच्यात तसं आहे. पुढची तपास मुरुड पोलीस स्टेशन आणि LCBने संयुक्तपणे चांगली रीती केलेली आहे. दुसरा एक ह्या प्रेस कॉन्फरन्सचे माध्यमातून जे माझं आव्हान आहे ते युवकांना आहे की आपण जर आपल्याला असं वाटतंय की आपण अडिक्शनची वाटेत गेलेलो आहोत, तर कृपया करून जे हेल्पलाईन नंबर्स आहे त्याला संपर्क करा. ड्रग डी अडिक्शन हेल्पलाईन नंबर्स आहे सरकारचे, त्यांना संपर्क करा आणि आपण एक संयुक्तपणे प्रयत्न करू की आपल्याला तिथून बाहेर काढता येईल. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.